हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आज छान अशा व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर आत्ता सकाळच्या 7 वाजलेले आहेत आणि इथे बघा माझं सकाळचं मी रुटीन तुमच्याशी शेअर करते. आणि तसंच मी किचन आज जसं आवरते मी तसे तुमच्याशी शेअर करणार आहे. कारण स्टेप बाय स्टेप जरा किचनची क्लिनिंग वगैरे. आणि त्यामध्येच आता 2 दिवसामध्ये आमची गावची यात्रा आहे. म्हणजे 15 तारखेला आमची गावची यात्रा आहे. त्यासाठीच सगळी स्वच्छता पण ऑलमोस्ट झालेली आहे. तर तो मी जॉबला असल्यामुळे मला जास्तीचं काही शूट करायचं झालं नाही आहे. कारण रूम वगैरे सर्व क्लिनिंग करायच्या आणि सर्व भांडे वगैरे घासायचे, ते माझ्याकडून जास्त शूट करायचं झालंच नाही आहे. आणखीन 15 तारखेला यात्रा असल्यामुळे बघा आपला दसरा जसा असतो दसऱ्याला आपल्या घराची स्वच्छता कसा काढतो तसा सगळी या आपल्या रूमची स्वच्छता करावी लागते. तर आमची गावची यात्रा खूप मोठी यात्रा असते बरं का हीच. तर 15 तारखेला आहे. तर इथे बघा तर इथे मी दुधावरची साय वगैरे काढून घेतली आणि छान अशी ती फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. आणि आता मी सर्वांसाठी चहा बनवायला घेते अगदी. मग कुठलंही काम करायचं म्हटलं की आपल्याला थोडासा उत्साह आणि थोडीशी एनर्जी पण पाहिजे. तर अगोदर म्हटलं आता चला मस्त आहे देवपूजा, बाहेर सडा, रांगोळी सर्वच ऑलमोस्ट कामं झाली. तो काय मी जास्तीचं शूट केलं नाही आहे. तर इथे मी चहा बनवायला घेतलेला आहे. तर चला छानपैकी चहा बनवला आणि आता मी सर्वांसाठी चहा बनवलेला आहे. तर पहिल्यांदा मी चहा वगैरे घेते आणि नंतर बाकीची जी काही कामं आहेत मी तुमच्याशी शेअर करते. तर त्याआधी मी तुमच्याशी छान अशी दोडक्याची चटणीची रेसिपी शेअर करणार आहे. तर आधी म्हटलं आता चला मस्तपैकी एक 10 मिनटं बसून आपल्यासाठी वेळ देऊया. चहा पिताना थोडंसं आपल्या बायकांना थोडासा वेळ भेटतो. आणि मस्तपैकी ते मी चहा वगैरे घेतला आणि नंतर इथे मी बघा दोडका घेतलेला आहे. ताजी अशी मळ्यातली दोडकी आहेत. तर ताजी फ्रेश दोडका असलं खरंच खूप छान भाजी होते. तर म्हटलं आता मला तरी बिलकुल आवडत नाही बरं का दोडक्याची भाजी, पण त्याची चटणी मात्र खूप आवडते. मग मी काय करते, दोडके असले तर त्याच्यावरची सर्व साल काढून घ्यायची आणि नंतर असे छान असे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत मी दोडके. आणि नंतर इथे बघा 1-2-3 दोडके घेतलेले आहेत मी चिरून. आणि नंतर इथे तुम्ही पाहू शकताय तर मला आणखीन भरलं वांगी पण बनवायचं आहे. तर कित्येकदा मी तुमच्याशी भरली वांगीची रेसिपी शेअर केलेली आहे. पण एका दादांची कमेंट होती की ताई दोडक्याची चटणीची रेसिपी तुम्ही आमच्याशी शेअर करा. म्हणून मी त्या दादांसाठी दोडक्याची चटणीची रेसिपी शेअर केलेली आहे. तर इथे बघा त्याआधी आम्ही सांजोरीच्या पोळ्या बनवल्या, तर ते सांजोरीची पोळी खायला घेतलेलं आहे. तर मस्तपैकी ते सांजोरीची पोळी वगैरे सकाळच्या नाश्त्याला झाला. आज काही नाश्ता बनवला नाही आहे, फक्त सर्वांनी 1-1, 2-2 असे सांजोरीच्या पोळ्या खाल्लो. आणि नंतर इथे बघा मी आधी मिरच्या भाजून घेते. तर दोडक्याची चटणी बनवायची असेल तर मिरची भाजून घ्यायची आणि नंतर छान असा दोडका कट करून घेतला होता मी. थोडंसं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं आहे. तर मस्तपैकी इथे बघा मी भाजून घेते आणि नंतर तिकडच्या दुसऱ्या शेगडीवरती आपली भरली वांगी शिजते. तर इथे बघा स्टेप बाय स्टेप सगळी कामं केली आपली कामं त्या वेळात होतात. तर इथे बघा मस्त तेल टाकून मी भाजून घेतलं आहे. तर हे आता थंड झाल्यानंतर मी खलबत्त्यात वाटून घेणार आहे. आणि खलबत्त्याची चव खूप भारी लागते बरं का या दोडक्याची चटणीची. आणि ताज्या दोडक्यापासून तयार केलेली ही चटणी आणखीन आपल्या शरीरासाठी खूपच हेल्दी आणि स्वादिष्ट लागतं. आणि छान इथे बघा अगोदर मी मिरची टाकून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं, लसूण टाकला आणि नंतर ते आता आपण छान असं कुटून घ्यायचं आहे. तर मीठ टाकायचं कारण म्हणजे पहिल्यांदा मिरची लवकर बारीक व्हायला मदत होते बरं का मीठ टाकल्यामुळे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता छान अशी मी मिरचीची पेस्ट केली आणि नंतर दोडका भाजून घेतला होता तोही ॲड केलेला आहे. तर आता चला हा आपण दोडका मी इथे कुटून घेते. आणि याच्यामध्ये बघा लसूण, मिरची आणि शेंगदाण्याच्या चवीमुळे खूप छान आणि जेवणाची मजा दुप्पट वाढते बरं का. आपण एक भाकरी किंवा एक पोळी किंवा आपण भातासोबत पण चटणी खाऊ शकतो. आणि घरगुती आणि पौष्टिक अशी दोडक्याची चटणी आहे. तर अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे बरं का दोडक्याची चटणीची रेसिपी. नंतर शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे. तर खूप छान लागते अशी गरमागरम भाकरीसोबत आणि वरून थोडंसं तेलाची धार. अप्रतिम. एक भाकरी खायच्या ऐवजी आपण 2-2 भाकरी खातो अशी बरं काही दोडक्याची चटणी लागते. तर चला इथे मी बघा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतल्यानंतर आणखीन थोडंसं कुटून घेतलं.
तर खलबत्त्यामध्ये पण ना खूप छान आणि बारीक होते. आपण म्हणतो फक्त मिक्सरमध्येच बारीक होते की काय, असं काही नाही आहे. खलबत्त्यामध्ये पण खूप छान बारीक होतं. आपल्याला जसं हवं, जेवढं बारीक हवं तेवढं आपण कुटू शकतो. तर मला थोडंसं असं ओबडधोबड आवडते चटण्या, म्हणून मी थोडेसे ना ओबडधोबडच कुटून घेतलेले आहे. तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आपली दोडक्याची चटणीची रेसिपी पूर्णपणे तयारी झालेली आहे. आणि आता चला मस्तपैकी आपली चटणी तयार झाली. तर तुम्हाला आणखीन थोडंसं मी जवळून दाखवते दोडक्याची चटणी कशी झालेली आहे. तर बघा इथं तुम्हाला दिसते आणि बघताच क्षणी खावीशी वाटते बरं का ही दोडक्याची चटणी, तेवढी भारी लागते. तर चला आता ना छान अशी ना मी कणिक पण मळून घेतलेली आहे आणि आत्या बाहेर भाकरी बनवत आहेत. नंतर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. आणि इथे बघा भरलं वांगं बनवायला घेतलेलं आहे. तर जास्त करून काय होतं की नाही, आता तरी 2 दिवसावर यात्रा आलेली आहे. तर यात्रेसाठी ना आमच्या घराची पूर्ण स्वच्छता वगैरे झाली, पण जास्त करून तुमच्याशी शेअर करायचं झालं नाही मला. तर इथे बघा मी छान अशी ना भरली वांगी बनवून घेतलेली आहे. तर भरली वांगी पण ना माझी खूप फेवरेट आहे बरं का. डेली दिलं तरी ना भरली वांगी काय खायचं सोडणार नाही. छान अशी ना या भरल्या वांगीला तर्री येते आणि खायला पण एकदम स्वादिष्ट लागतो बरं का. आणि त्यांना मला की वरच्या सर्व जाळ्या वगैरे काढून घ्यायच्या आहेत वरच्या दोन्ही रूमच्या, आणि नंतर खाली हॉलच्या आणि किचनच्या एवढी राहिलेलं आहे बाकी. तर आतल्या रूम्स वगैरे साफ झाल्या, भांडे वगैरे सर्वच घासून झालेले आहेत. यात्रा म्हटली की नाही आपली घराची स्वच्छता आलीच. तर इथे बघा मस्त आता ना आपलं दिवसभर काम होणार आहे. तर म्हटलं आता चला काम होतं आहे तर तुमच्याशी तसेच शेअर करूया. तर मस्त इथे ना आपलं भरलं वांगं शिजतं आहे. तर आत्याबाई ना बाहेरच भाकरी बनवायला घेतलेल्या आहेत, कारण चुलीवरती बनवायचं असेल ना की आत्याच भाकरी बनवतात. तर इथे बघा छान अशा ना पातळ पातळ ना चुलीवरच्या भाकरी बनवायला घेतलेल्या आहेत. तर तेही सोलापुरी पातळ अशा ज्वारीच्या भाकऱ्या. तर आणि एकदम अशा ना पातळ कागदासारखे ना या ज्वारीची भाकरी ना खूप छान लागते बरं का. आपल्या सोलापुरी भागामध्ये खूप म्हणजे खूप अशी पातळ पातळ भाकरी बनवली जाते, आणि स्पेशल म्हणजे ना चुलीवरची तरी खूप भन्नाट लागते बरं का अशी भाकरी. तर इथे बघा आत्याने ना खूप छान अशा ना पातळ पातळ भाकऱ्या बनवायला घेतलेल्या आहेत. तर चला आत्यांचं इकडं काम होतं आहे तोपर्यंत माझ्या भाज्या वगैरे झाल्या आणि कपडे वगैरे सर्व धुवून घेतले, कारण आपल्याला स्वच्छता करायची आहे रूमची. तर त्यासाठी ना लवकरच आम्ही स्वयंपाक वगैरे आटोपला आणि नंतर तुमच्याशी शेअर करावं म्हटलेलं आहे. तर बघा इथे ना तुम्हाला जवळून दाखवते की छान अशा ना भाकऱ्या बनलेल्या आहेत. तर इथे बघा स्वच्छता करायला घेतलेलं आहे पूर्ण किचनची आता. तर स्टेप बाय स्टेप असं ना हा किचन जर घासायला घेतला ना आपला किचन अजिबात घाण आणि हे होणार नाही बरं का, तेवढी स्वच्छता राहते या किचनची. तर इथे मी ॲक्वागार्ड पण थोडासा साबणाने स्पंजने वगैरे घासून घेतला. त्यामुळे ना कसं की आपले तेलकट हात वगैरे भाज्या वगैरे बनवताना किंवा फोडणी वगैरे देताना ना त्याचा खूपच असं तेलकट सगळीकडे उडालेलं असतं. आणि या स्टाईल फरशीवर तरी विचारूच नका, खूप म्हणजे खूप असे ना स्टाईल फरशीवरती तेलकट असं डागं पडलेले असतात. तर इथे मी आधी ना स्टाईल फरशा वगैरे छान अशा घासून घेतलेल्या आहेत. तर थोडंसं ना म्हणजे आता उन्हामुळे थोडंसं चमकतं आहे आणि जास्त असं थोडंसं ब्लर पण दिसत असेल बरं का तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर इथे बघा मी सिंक वगैरे घासून घेतला आणि बेसिन वगैरे किचनची ना काही ना सेक्शन मी इथे ना क्लीन करायला घेतलेलं आहे. तर पूर्ण तर स्टाईल फरशी वगैरे तर घासून घेतल्याच, कारण आता यात्रा म्हटले की नाही सर्वच डबे वगैरे ना घासायला बाहेर ठेवलेले आहेत. तर किचनमध्ये ना थोडंसं खरकटं किंवा थोडीशी घाण वाटलं पण ना तर कॉक्रोच किंवा पाली वगैरे झुरळ असं खूप सारे फिरत असतात बरं का. म्हणून आपण ना नेहमी किचन वगैरे स्वच्छ ठेवलंच पाहिजे. तर मी तरी 2 दिवसाआड असा ना किचन कट्टा घासून वगैरे स्वच्छ करत असते आणि स्प्रे वगैरे मारून छान असा ना तो किचन वाटा क्लीन करून घेते. पण आता यात्रा म्हटले की नाही सगळाच पसारा बाहेर काढलेला आहे. तर इथे बघा आत्या ना छान अशा ना पेपर वगैरे टाकते तिथे रॅकमध्ये. त्याने पेपर वगैरे टाकेपर्यंत मी इथे बाहेर भांडी वगैरे घासले होते. तर ते मी सुकले होते. मग ते ना मला सर्वच ना टोपलीमध्ये भरून घ्यायच्या होत्या. आणि किचनमध्ये कसं ना खूपच असं मुंग्या, स्पायडरमॅन आणखीन कॉकरोच वगैरे खूपच प्रमाणात असतात, म्हणून आपण नेहमी ना किचन वगैरे आपलं घर नीटनेटकं ठेवलं पाहिजे. तर इथे बघा मी सर्वच भांडी छान अशी ना उन्हाला सुकली होते. तर आता ना दुपारच्या 1 वाजलेल्या आहेत. तर जवळपास माझे ना सर्वच निम्मे भांड्या घासून झाले होते.
तर काय झालं माहिती आहे का, मी जॉबला असल्यामुळे मला जास्तीचं काय क्लिनिंगचं शूट करायचं जमतच नाही. कारण सकाळी घासून गेले की जॉबवरून येईपर्यंत ना ते पर्व छान असे सुकलेले वगैरे असतात. तर इथे बघा आपले मसाल्याचे डबे वगैरे प्लॅस्टिकचे जे आहेत ना ते पण माझे ना क्लिनिंग करून झालेले आहेत. तर असं वेळोवेळी ना आपण स्वच्छता केलेलं ना आपल्याला खूप बरं पडतं. आणि त्यातल्या त्यात म्हटलं ना यात्रा म्हणजे की नाही तर आपण पूर्ण स्वच्छता करतो. तर यात्रा वगैरे देवदेव असं जे काही असतं ना ते आपल्याला आपलं घरही स्वच्छ होतं आणि तसं तो कार्यक्रमही पार पडला जातो. तर इथे बघा मी इथे सर्व भांडे वगैरे आणून ठेवले किचनमध्ये घासलेले. तर आता मी सर्व भांडे वगैरे लावून घेते. पण जास्तीचं मी इथे शूट केलंच नाही आहे. तर मी नंतर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन की सर्व घासून वगैरे भांडे वगैरे नीटनेटकं लावलेलं आहे. तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.